चला 5 ओव्हरची मॅच. पहिले षटक घेऊन गोलंदाज अजित मात्रे. नितीन जोशी चेंडू दिले बघा, नवीन 2 दिलेत. चला बेलापूर 50+ लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. डोंबिवली वेस्ट मध्ये तुम्ही येता तर नक्कीच काव्या स्पोर्ट या शॉपला व्हिजिट द्या, जिथे क्रिकेटचं सर्व साहित्य तुम्हाला मिळेल. सतीश म्हात्रे आणि संदीप म्हात्रे यांचं शॉप तुम्ही पाहता डोंबिवली वेस्ट मध्ये. काव्या स्पोर्ट जर्सी असतील, ट्रॅक पॅन्ट असतील, ट्रॉफीज असतील, सर्व क्रिकेटचं साहित्य तुम्हाला मिळेल. 5 ओव्हरची मॅच. सलामी जोडी नितीन जोशी आणि पहिल्या मॅच. या 2 मॅचचं आपण वैशिष्ट्य पाहिलं, दोन्ही मॅन ऑफ द मॅच खेळाडू आपण जर पाहिले तर मॉर्निंग क्रिकेट क्लब बाक्षाचीच आहेत, नागेश पाटील आणि अमित पाटील. आणि दोन्ही आता एकमेकांच्या समोर आहेत. गोलंदाज अजित मात्रे. 1 धाव डिक्लेअर आहे. बॉल बघायचे स्वयंसेवक लगेच. सिंगलने खातं उघडले जुनी डोंबिवली 40+ टीमचा. 5 ओव्हरचीच मॅच आहे. फुल टॉस आहे आणि फुल टोल उसूल केला अमित पाटीलने. पंचांचा इशारा येतोय. 2 धावा आहेत. कोमल हिरवळे मेन पंचांच्या भूमिकेत आहेत आणि गौरव यांना तुम्ही पाहतायत स्क्वेअर लेगचे पंच आहेत. राजू कुलकर्णी यांचे आम्ही आभार व्यक्त करू. सर्व चेंडू ते लवकर लवकर आणून देतात मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे राजू कुलकर्णी धन्यवाद. असं सहकार्य करा. आरके धावा मिळाल्यात अमितला. हा चांगला चेंडू होता. अजित मात्रे फिरकी गोलंदाज आहेत आणि जेव्हा जेव्हा ते गोलंदाजीला येतात फलंदाजाला थोड्याशा अडचणी आल्या त्यांच्या विरोधात खेळणं. राईट मोर द विकेट. हा फुलटॉस आहे आणि त्याच्यावरती सुंदर फटका तुम्हाला पाहायला मिळतो. धावा किती मिळतात पाहणं गरजेचं आहे. 2च धावा डिक्लेअर आहेत. अमितची कॅप रिमूव्ह झाली आणि फटका इतका चांगला होता मात्र धावा 2च मिळाल्यात. पहिल्या मॅच मध्ये अमित पाटील मॅन ऑफ द मॅच. मात्र त्यांनी खूप चांगला उल्लेख केला की राजू सावंत सुद्धा याचे हकदार आहेत. पाच धावा झाल्यात. चेंडू आलाय बघा पाहिजे. चला स्वयंसेवक थांबायचे मॉर्निंग क्रिकेट क्लब बाक्षाचे. धावसंख्या 5. रवींद्र राऊत यांच्या स्मरणार्थ सर्वेश राऊत यांच्याकडनं सर्व ट्रॉफीज आम्हाला आल्यात. राजा जाधव आहे तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. थ्रो फेकी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे राजा जाधव साठी. काय थ्रो फेकी होती.
आमचे मित्र अभिजित भोईर यांचे आगमन झाले. प्रसिद्ध कबड्डीपटू आणि तितकेच चांगले क्रिकेटर मॅन फ्रॉम चिंचोळ्याचा पाडा हरणी स्पोर्ट या संघामध्ये सुद्धा ते खेळतात. शहरी काय थ्रो फेकी होती. राजा जाधव यासाठी तर फोरआर्म स्ट्रॉंग आहेत ना त्यांचे. काय थ्रो फेकी होती. जयवंत आलेत. राजा जाधव काही करू शकतात. एक लकी पुरस्कार ते सुद्धा आहेत. मात्र जयवंतने आलेला चेंडू पाठवून दिलाय उंच. धावा 2च आहेत. धावा झाल्यात 8. अजितचं षटक संपलंय. धावा झाल्यात 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 ओव्हरची मॅच. अमित रनआउट झालेत. पहिल्या मॅच मध्ये 28 रन्स अमितने केल्या होत्या. बाल्या जोशी मला वाटतं अजून आले नाहीयेत. नवपाडा संघाचे खंदे समर्थक बाल्या जोशी. आठ धावा खर्च केले आहेत. नागेश पाटील येतात. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता नागेशला. 2 षटक 9 धावा 1 विकेट देवीचा पाडा टीमच्या विरुद्ध. नागेश पाटील गोलंदाजी मार्कवर. रुपेश पाटील यांचे बंधुराज. चांगली गोलंदाजी नागेश कडे व्हेरिएशन चांगले. अचूक टप्पा आहे. ब्रॉक यॉर्क लाईनची चेंडू ते सातत्याने टाकतात. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच एक चेंडू आलाय बघा. बेलापूर 50+ आणि RCC 50+ आपण रिपोर्टिंग करायचंय. यानंतर शहरी 50+ 4 संघ तुम्ही पाहू शकाल. म्हणजे दिग्गज खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. धावसंख्या 9. प्रयत्न करतायत नितीन जोशी. डावखुऱ्या त्याचे बॅटर आहेत. नागेश गोलंदाजी मार्कवर. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. नागेश पाटील कदाचित नितीन जोशी थोडक्यात बचावले. एक रन इथे मिळाले लेगबाईच्या स्वरूपात. अखेर धावसंख्या जुळून म्हणजे 10. मागच्या मॅच मध्ये 46 केल्या होत्या. मॅच जिंकली होती. या मॅच मध्ये सुद्धा तोच प्रयत्न करावा लागेल कारण समोर नवापाडा संघ आहे. 40-45 कराव्या लागतील. गेल्या वर्षी आम्ही एकदा सूचना केल्या होत्या की एक खेळाडू एकाच संघामध्ये खेळू शकतो. लक्षात घ्या. अकरा धावा झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील 5 ओव्हरची मॅच आहे. नितीन जोशीला माहिती आहे 5 षटक जर थांबलो 40-45 जर बनल्या तर कठीण जाऊ शकतात नवापाडा टीमला. नागेश डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. चांगलं इन्स्ट्रक्शन. एस्टनच्या मागे बाळा बोराडे. त्यामुळे नितीन जोशीला माघारी परतावं लागेल. नागेशच्या खात्यामध्ये पहिली विकेट. 2 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या फक्त आणि फक्त 11.
उमेश जाधव आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू चांगला होता उमेश जाधवचा. डॉट बॉलची इथे समाप्ती झाली. उमेश डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. उमेश जाधव चांगली गोलंदाजी करतात तिसऱ्या षटकामध्ये. 5 ओव्हरची मॅच आहे. दोन धावा इथे मिळतील. रुपेश पाटील आपण थोडंसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. रुपेश पाटील दोन धावा मिळालेत. उमेश गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला आहे जेवण जेजेच्या बॅट मधून आणि धावाही 6 मिळतील. उमेश जाधवच्या विरोधात ठोकलाय षटकार. धावा झाल्या 19. षटकार आला जेजेच्या बॅट मधून. अजून एक फटका चांगला आहे मात्र आता धावा बघायचा किती मिळतील. 2 धावा झाल्या 21. धावा येतात आता जरूर नंबर 40+ टीम साठी. उमेश फुलटॉस होता आणि फुलटॉस बॉल वरती विकेट मिळाली उमेश जाधवला. अखेर षटक क्रमांक 30 इथे समाप्त झाले. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 21. 7.00 च्या सरासरीने 21 धावा. आरसीसी आणि बेलापूर 50+ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. धावा झाल्या 21. नागेश आले दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. धावा झाले 21. महेशला एक सिंगल मिळाली. धावसंख्या 22. धावा झाले. धावा झालेले आहेत. नागेश फटका चांगला आहे मात्र धावा कदाचित 2च मिळतील. धावसंख्या 24. नागेश पाटील बघा पूर्णपणे या खेळपट्टीचा अभ्यास आहे नागेश पाटील यांना. कधी सातत्याने सकाळी ते सराव करतात त्याचा फायदाही झाला या मॅच मध्ये. धावा फक्त 24 झालेत. 4थं षटक मार्ग असते. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही.
बेलापूर 50+. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी नागेश पाटील करतात. पहिल्या मॅच मध्ये मला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार का मिळाला हे सांगत असताना दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा दुसऱ्या स्पेल मध्ये मी गोलंदाजी करण्यासाठी इथे चेंडू हवेत आहे. संदीपचा जजमेंट चांगला होता मात्र झेल 2 धावा आहेत. धावा झाल्या 26. नागेशने जबरदस्त गोलंदाजी केली. 2 नागेशचा चांगला चेंडू होता. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 26. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला बेलापूर 50+ कॅप्टन या आला असाल तर रिपोर्टिंग करा. आणि आरसीसी 50+ 26 राजा जाधव. आताच एक स्पर्धा झाली 50+ ची. ज्या स्पर्धेत 6 चेंडू 6 धावा राजा जाधवने फयाज सारख्या फलंदाला करून दिला नाही. फयाज एक मोठं नाव आहे शहरी क्रिकेट मधलं, त्यामुळे राजा जाधव यांचा थोडासा आत्मविश्वास वाढलाय. मुंबईमध्ये सुद्धा राजा जाधवची चर्चा आहे. नाम तो सुना होगा राजा जाधव. पहिला चेंडू राजू सावंत यांनी पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. राजा जाधव यांना विकेट अटॅकला 2100 रुपये. पप्पू ठाकूर यांच्याकडनं 2100 रुपये. 2100. राजू यांनी अजून एक षटकार मारला. विनोद यांच्याकडनं 500. राजू सावंत स्वतः खेळपट्टी बनवतात, त्यांना पूर्णपणे अभ्यास आहे, मग कॉन्क्रीटची असो किंवा मातीची. एक रन्स इथे मिळाली. धावा 34 झाल्यात. 3 बॉल शिल्लक आहे. 34 धावा झाल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. 34 धावा झाल्यात. चला टॉस साठी या. बेलापूर 50+ मनीष बागले या लवकर. इथे 2 धावा आहेत. मनीष बागले यांची सकाळ मला वाटतं आता झाली. धावा झाल्या 36. आरसीसी 50+ आणि बेलापूर 50+ षटकार मारला तर नितीन बोरे यांच्याकडे 500. बघायचं महेश शेवट गोड करतील का. राजा जाधव आता रन्स किती आहेत. एकच. धावा झाल्यात. संतोष दादा आम्हाला सांगतात 37. 38 टार्गेट आणि 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी नवापाडा संघ 40+ संघ मैदानात उतरेल. बघायचं नवापाडा संघ फायनल मध्ये पोहोचेल की जुनू डोंबिवली संघ फायनल मध्ये पोहोचेल. त्या अगोदर टॉस साठी या. आरसीसी 50+ आणि बेलापूर 50+ दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे लगेच.
टार्गेट 38 धावांचे 38 38 धावांचं लक्ष्य टॉस साठी या बेलापूर 50+ आणि आरसीसी 50+. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. बेलापूर 50+ आणि आरसीसी 50+. टॉस साठी यायचे लवकरात लवकर. आमचे मित्र गौरव यांचे आगमन झाले. वेगवान गोलंदाज मॅन फ्रॉम नवापाडा कोला या नावाने सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. नवापाडा एक्सप्रेस. निलेश मात्रे थोडेसे नाराज आहेत आणि या 38 धावांचा पाठलाग नवापाडा 40+ संघ कशा प्रकारे करेल ऐकूया मनीषचा आवाज. सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या सर्वांचं स्वागत करतोय या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. डोंबिवलीच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये कान्होजी जेथे मैदान बागशाळा या मैदानावरती आपल्या सर्वांचं खूप महत्त्वाच्या दिवसात करतो मी मनपूर्वक स्वागत. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित पावसाळी रब्बर क्रिकेट 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. इंग्रजांच्या क्रूर राज्यापासून स्वातंत्र्य मिळालं. अनेक स्वातंत्र्य सैनिकांची आहुती देखील इथे देण्यात आली. खूप महत्त्वाचा दिवस आपल्या इतिहासातील आणि तो दिवस साजरी करण्यासाठी क्रिकेटहून मोठा सण नाहीये आपल्याकडे. सेमीफायनलची मॅच आपण एन्जॉय करतोय. पहिल्या फेरीचा खेळ झालाय. जुन्या डोंबिवली संघाने पहिल्या फेरीमध्ये 37 धावा बनवल्यात. आणि नवापाडा 40+ संघाला जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत फक्त आणि फक्त 38 धावा. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत अमित. पॉपिंग क्रीजच्या आत स्ट्रायकिंग एंड वरती बाळा पुराडे आणि त्यांची साथ देण्यासाठी उमेश जाधव. फर्स्ट बॉल पहिला चेंडू हलक्या हाताने फक्त कट केला चेंडूला आणि 1 धाव इथे वसूल केली आहे. पुढील चेंडू बेगीत करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. प्ले अँड मिस. चांगली गोलंदाजी. अशीच चांगली गोलंदाजी करण्याची आवश्यकता जुन्या डोंबिवली संघाला आहे. थोडंसं मापक असं लक्ष बघायला मी इथे आपल्याला 37 धावा आहेत धावफलकावर. जिंकण्यासाठी 38 बनवायच्या आहेत. नवापाडा संघ देखील तेवढा सुदृढ आहे. चांगली गोलंदाजी केली आहे आणि आता फलंदाजी करत असताना अमित पाटील देखील मॅन फ्रॉम जुनी डोंबिवली याच मैदानावरती अनेक वर्ष सरावाचा अनुभव त्यांच्याकडे आहे.
आणि समोर देखील उमेश जाधव आहेत, गेल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच देखील. जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष. 30 चेंडू 38 धावा. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आहे. पंच इथे दोन्ही हात समांतर करतील आणि देतील व्हाईट बॉल. पंचांच्या भूमिकेत देखील आज आपण बघतोय सुनील सत्रे सर होते, गौरव गुप्ते सर आणि कोमल देखील असणार. कोमल हिरवाळे आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेत. खूप चांगले खेळाडू. पुढील चेंडू पुन्हा एकदा पुल केलाय. एक धाव तर नक्कीच मिळणार आहे. 2 धावा इथे मिळतील. धन्यवाद पंच. अशाच नक्कीच एकेरी दुहेरी धावा काढल्या तर तरी सुद्धा सामना इथे जिंकता येऊ शकतो नवापाडा संघाला. पण जुन्या डोंबिवली संघाला कमबॅक करायचा असेल तर विकेट्स घेणं गरजेचं आहे. प्रत्येक इंटरव्हल वरती विकेट मिळणं ही गरजेची आहे, कारण मॅच मध्ये जर बनून राहायचं आहे तर विकेट्स हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे आहे. मापक असं लक्ष 38 धावांचं. आणि ही जोडी नक्की सकाळपासून खूप चांगली कामगिरी करते, बोराडे आणि उमेश जाधव. पुढील चेंडू पुन्हा एकदा बेगेट करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी फुलरल्यांचा हा चेंडू पॉइंट रिजन वरती. नितीन येत आहे चेंडूच्या खाली आणि फेकी बघा, अतिरिक्त फेकी बघायला मी इथे आपल्याला. एकेचं रूपांतर इथे 2 धावांवरती होत आहे. एकच धाव नक्की कंप्लीट केली होती. हेच दडपण, हेच प्रेशर आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच्या मागचं कारण आहे की लेग बाय स्वरूपाची धाव असणार आहे, बॅटची धाव नाहीये. थँक्यू कोमल सर. तो दबाव टाकणं, ते दडपण टाकणं देखील खेळपट्टीवरती तेवढंच गरजेचं असतं. तो दबाव नक्कीच उमेश जाधव यांनी टाकला. आपल्या फिटनेससाठी ओळखल्या जातात, फिटनेसचा नजराना त्यांनी दिला. अगदी थोडीशी छोटीशी चूक इथे बघायला मिळाली फेकीमध्ये आणि एकेचं रूपांतर 2 धावांवरती. 6 धावा धावफलकावर. यावेळी देखील लाईन आहे का चुकीची, तर यस, पंच पुन्हा एकदा टर्न होतील, पुन्हा एकदा 2 हात समांतर करतील आणि अवंतर स्वरूपाची गुड लीव्ह नक्कीच मी म्हणेन. 7 धावा धावफलकावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे या पहिल्या षटकामध्ये. विकेट करण्याचा प्रयत्न केला, चांगला कनेक्शन आहे. चेंडूला केलाय का डिस्पॅच. येस, चेंडूला मैदानाच्या बाहेर भिरकावून दिलाय 2 धावांसाठी. नक्कीच कान्होजी जेथे मैदानाचा विचार केला तर प्रत्येक चेंडूवर जरी मोठा फटका केला तर आपल्याकडे ते लक फॅक्टर असणं देखील तेवढंच गरजेचं आहे, कारण त्या दिशेला चेंडू जाणं जिथे षटकार आणि चौकार आहे ते देखील तेवढंच गरजेचं आहे. तसाच प्रचंड अनुभव गोलंदाजाकडे देखील आहे आणि फलंदाजाकडे देखील आहे. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चांगला रीड केलाय आणि चांगला पुन्हा एकदा हुकचा फटका बघायला मिळतोय. हा देखील चेंडू 2 धावांसाठी घोषांकित क्षेत्रामध्ये निघून जाईल आणि धावा आहेत धावफलकावरती 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत महेश पाटील. गोलंदाजी मार्कवरती एक अष्टपैलू खेळाडू, जुन्या डोंबिवली रिजनला बिलॉंग करतात. खूप चांगली गोलंदाजी, बॅटिंग देखील तेवढीच चांगली आहे. समोर देखील आव्हान मोठं. पहिला चेंडू अगदी लोअर फुल टॉस होता, सबमरीन होणारा हा चेंडू. 1 धाव तर नक्कीच मिळेल. बघू दुसऱ्याचा प्रयत्न होता का, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला पण यावेळी चूक होत नाहीये. अचूक फेकी, गोलंदाजाच्या अगदी हातामध्ये हा चेंडू निघून जातोय. मिळेल इथे देखील एकच धाव. आता कमबॅक करणं गरजेचं आहे. जुन्या डोंबिवली संघाला इथून विकेट्स घेणं, दिलधाव चेंडू फेकणं हे मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी आवश्यक. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू अगदी स्कोअर लेग रिजन वरती. 1 धाव नक्कीच पूर्ण केली आहे आणि मिळणार आहे फक्त आणि फक्त एकच धाव. आणि नवापाडा संघाचा क्रिकेट देखील आपण बघितलं की जशी आवश्यकता तसा खेळ बघायला मिळतोय. मोठ्या फटक्यांचं एक्झिक्युशन नाही बघायला मिळत आहे, कारण त्याचे की लक्ष छोट आहे. एकेरी दुहेरी धावेंनी देखील आपण सामना जिंकू शकतोय.
चांगली बॅटिंग, सेन्सिबल क्रिकेट. यावेळी देखील मोठा फटका पाळा बोर्ड यांच्या बॅट मधून येतोय. ते मिड विकेट रिजनला टार्गेट करत असताना धावा किती मिळणार आहेत? धावा मिळतील 2, पण कॉन्फिडन्स नक्कीच खूप चांगला मिळणार आहे. एवढा चांगला फटका, तेवढं चांगलं एक्झिक्युशन. अगदी फुलरल्यांचा हा देखील चेंडू होता. 15 धावा धावफलकावर. लक्ष 38 धावेंचं मापकाचं लक्ष. 5 षटकांची मॅच. पुढील चेंडू पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न केलाय. क्रॉस बॅटर स्ट्रोक, अगदी प्रहार केलाय चेंडूवरती, हल्ला केलाय चेंडूवरती. टायमिंग स्ट्रोक नक्कीच होता. बॅटची एज तिथे लागली. मिळेल एकच धाव. तेच मानस आहे की एकही चेंडू निर्धाव खेळायचा नाहीये. तसंच होत आहे. चांगली फलंदाजी होते. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळते. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळी देखील पुन्हा एकदा चांगला फटका. अगदी फुलर लेंथ यॉर्करचा हा चेंडू होता. अमित यांचं देखील तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. सेमीफायनलची मॅच. पुढील चेंडू पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे दाद मागतात आणि नक्कीच चेंडू निघून जाणार आहे घोषांकित क्षेत्रामध्ये. 1D. एक डिक्लेअर स्वरूपाची ही धाव मिळते. धावसंख्या धावफलकावरती आहे 18 धावा. येस, सामना बॅलन्स आहे. सामना बॅलन्स आहे असं म्हणणे मागचं कारण की कान्होजी जेते मैदान बागशाळ मैदानावरती अनेक सामने आपण याच वेळी याच रिजन मध्ये टर्न होताना बघितलेत. आवश्यकता इथून असणार आहे 18 चेंडू आणि 20 धावांची जिंकण्यासाठी नवापाडा संघाला. जीटीसीच्या माध्यमातून देखील लाईव्ह बरेच प्रेक्षक इथे जोडले गेलेत. त्यांना देखील स्वातंत्र्य दिनाच्या मी नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा देईन. अठरा चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. अगदी सेन्सिबल क्रिकेट नवापाडा टीम कडून बघायला मी इथे आपल्याला. चला मॅच ऑन. 18 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावा. जुन्या डोंबिवली संघाचा विचार केला तर जुन्या डोंबिवली संघाला चांगली गोलंदाजी करण्याची आवश्यकता आणि नवापाडा संघाचा विचार केला तर दोन्ही बॅटर्सनी आतापर्यंत केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. त्याच कामगिरीला आपल्याला इथे कंटिन्यू ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 20 धावा या मापक नक्कीच आहेत. इथून एखादी मोठा फटका, एखादी चौकार मॅच पूर्णपणे खिशात नवापाडा संघाच्या बघायला मिळेल. पण इथून एखादी विकेट, एखादी षटक जे 2 किंवा 3 धावांचं असेल तर मॅच मध्ये कमबॅक जुन्या डोंबिवली संघाचा बघायला मिळेल. अमित पाटील पहिला चेंडू आणि पहिला चेंडू स्क्वेअर इथे घोषित करण्यात येणार आहे. व्हाईट बॉल. या चुका नक्कीच टाळाव्या लागतील. आता समीकरण येऊन ठेपले 18 चेंडू आणि 19 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. पुढील चेंडू विकेटचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक बघायला मिळतोय. चेंडू निघून जाणार आहे मैदानाच्या बाहेर. मिळतील धावा 2.
पुढील चेंडू अगदी यष्ट्यांचा वेग घेणारा हा चेंडू होता. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. येस, डिक्लेअर स्वरूपाची धाव. येस, दोन्ही संघांना विनंती असेल की आपण सहकार्य करायचं आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. थोडंसं सहकार्य करायचंय, सहकार्याची विनंती. बावीस धावा धाव फलकावर. मॅच ऑन. पुढील चेंडू. यावेळी देखील पुन्हा एकदा अंगावरती बॉडीला अटॅक करणारा हा चेंडू. धावचीची शक्यता. पुन्हा एकदा फेकी. चांगला बॅकअप केलाय, खूप चांगला बॅकअप केलाय. लेग बाय स्वरूपाची ही धाव असणार आहे. धावा येणं गरजेचं आहे. त्या लेग बाय स्वरूपाने येत आहेत की बॅटनी येत आहेत. 23 धावा आहेत धावफलकावरती. मापक असं लक्ष आता नवापाडा संघासाठी बघायला मिळते आपल्याला. आणि जुनी डोंबिवली संघाला देखील फाईट बॅक करावी लागणार आहे. अमित पाटील पुन्हा एकदा आपल्या दुसऱ्या आणि शेवटच्या स्पेल मध्ये आहेत. गतीमध्ये परिवर्तन केलं. कटचा फटका झेलची शक्यता. वळ कॅच. अप्रतिम झेल इथे टिपलाय नितीन जोशी यांनी. खूप चांगला झेल. वळ कॅच. अशाच काहीतरी एफर्टची आवश्यकता जुन्या डोंबिवली संघाला नक्कीच होती. तोच एफर्ट इथून येतोय. इथून कमबॅक येतोय का? कारण बॅटिंग लाईनअप देखील नवापाडा संघाची देखील खोलवर आहे, तेवढी सुदृढ आहे. माध्यमातून ऐकायला मिळत आहे. अमित पाटील यांनी कमबॅक केला. धावा धाव फलकावरती 23 आणि 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आता चांगली गोलंदाजी करणं अनिवार्य आहे. लो स्कोरिंग एन्काउंटर नेहमी एक्साइटिंग असतात. खूप चांगली फाईट बघायला मिळते. इथे देखील तेच घडतंय का? यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं. कट करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली. धावचीची अपील पंचांकडे होते लाऊड. पंच अपील इथे फेटाळून लावतात. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. आणि शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दबाव दडपण टाकण्याचा प्रयत्न नक्कीच केला. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक आपल्या सेकंड स्पेल मध्ये करून देतात टीम साठी. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. पुढील चेंडू अगदी पुढातला हा चेंडू होता. डिस्पॅच केलाय काव कॉर्नर रिजन वरती.
आणि 2 धावा इथे देखील मिळणार आहेत. याच फटक्याची आवश्यकता नवापाडा संघाला होती, कारण खूप चांगला कमबॅक आम्ही त्यांनी करून दिलं होतं. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. असदे संघाचे कॅप्टन आहेत, त्यांचं देखील या स्वातंत्र्य दिना दिवशी मॉर्निंग क्रिकेट क्लब पावसाळी क्रिकेट स्पर्धा 2024 मध्ये मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ऐसे दादा आपण सामना एन्जॉय करायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती फिरकीपटू राजू येत आहेत. राजू सावंत ऑन द बॉलिंग मार्क. बचाव करायचा आहे 13 धाब्यांचा. चेंडू शिल्लक आहेत 12. पहिला चेंडू अगदी फर्स्ट बॉल हुक केला आहे. झेलची शक्यता तिथे असणार आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू अगदी पुढ्यात हा चेंडू पडला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि फेकी देखील खराब आहे. तिथे चांगलं बॅकअप केलंय. तेवढंच चांगलं बॅकअप होत आहे. बॅकअप करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. एक फिरकीपटू आहेत राजू सावंत. पिच क्युरेटर देखील म्हटलं जातं यांना. जुन्या डोंबिवलीचं जे आपण मैदान बघतो, ज्यावरती ती खेळपट्टी बघतो, ते खेळपट्टी बनवण्याचं काम यांचं आहे. अनेक वर्षांचा अनुभव यांच्याकडे देखील आहे. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात 12 धावा. बिग हिट केलाय. मोठा फटका इथे एक्झिक्यूट करतायत. अगदी पुढ्यातला चेंडू होता. लॉंग ऑन रिजन वरती मिळतील 2 धावा. ह्याच 2 धावांची आवश्यकता नवापाडा संघाला होती. थोडस बॅकफुटला बघायला मिळत होते. बाबा बोर्डा यांची विकेट गेली. खूप चांगला झेल नितीन जोशी यांनी पकडला, पण त्यानंतर कमबॅक केलाय. संदीप मात्रे आलेत, चांगली बॅटिंग करतात. पुन्हा एकदा आकुटप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला. बॅकचे लिडिंग एज आणि चेंडू निघून जाणार आहे गोशांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एका धावेच्या साईने धावफलक पुढे सरसावतोय. 29 धावा धावफलकावरती. 29 ऑन द बोर्ड. येस. आणि गुणलेखकाची भूमिका देखील अविनाश सर बघतायत. 9 धावांची अजूनही आवश्यकता नवापाडा संघाला मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. यावेळी अगदी यॉर्करचा वापर केला. चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. सीमित करून ठेवलं एका धावेवरती. मॅच रंगतदार नक्कीच बघायला मिळेल आपल्याला, कारण शेवटच्या षटकामध्ये अगदी 5 ते 6 धावा जरी असतील तरी देखील नवापाडा संघाला माहिती आहे की त्या धावा आपल्याला येणाऱ्या काही 2 ते 3 चेंडूंमध्ये करण्याची आवश्यकता जुन्या डोंबिवली संघाला देखील माहित असणार आहे की आपल्याला फाईट करणं गरजेचं आहे. मॅच बॅलन्स आहे. यावेळी देखील चांगला फटका इनसाइड आउटचा बॅकफुटला गेलेत आणि खूप चांगला फटका इथे एक्झिक्यूट केला. धावा मिळतील 2 धावा. या 2 धावांनी नक्कीच मॅच थोडीशी खुली झाली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 32. इथून समीकरणाचा विचार केला तर समीकरण असणार आहे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 6 धावा. मॅच सोपी आहे. समीकरण इथून सोपं नक्कीच आपल्याला वाटतंय, पण हा चेंडू निर्णायक असणार आहे. दोन्ही संघांसाठी हा चेंडू निर्णायक. धाव येणं गरजेची नवापाडा संघासाठी, तर धाव रोखणं गरजेचं जुन्या डोंबिवली संघासाठी. शेवटचा बॉल आणि पंचांकडे लाऊड अपील केली आहे. गुडलीप किस केलाय. डॉट बॉल येतोय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 6 धावा. 6ची सरासरी मेंटेन करायची आहे. प्रत्येक चेंडूवरती 1 धाव येणं गरजेचं आहे. बघूयात गोलंदाजी मार्कवरती कुठला गोलंदाज येतोय जुन्या डोंबिवली संघाकडून ह्या 6 धावा रोखण्यासाठी. बॅटिंग सुदृढ आहे. खूप चांगली सेन्सिबल बॅटिंग संपूर्ण नवापाडा टीमची बघायला मिळते. कुठेही रेस्ट शॉट बघायला नाही मिळाला.
नाही, गोलंदाजी मार्क वरती येत आहेत शिवाजी जोशी. संरक्षण 6 धावांचं करायचं आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावा नवापाडा संघाला बनवायच्या आहेत. हुक केला पहिला चेंडू, पंचांकडे अपील करतायत. पंच एका जागेवरती स्थिर तस्त उभे आहेत आणि घोषित करतायत की हा चेंडू निर्धाव असणार आहे. येस, 22 स्वरूपाने डिक्लेअर 1 धाव असणार आहे आणि 1 फॉर दी ओव्हर 21 पहिल्या चेंडूवरती देण्यात येत आहे. म्हणजे आता गोलंदाज शॉर्ट पिच पद्धतीची अकुटप्याची गोलंदाजी करू शकत नाहीये. समीकरण मॅच बॅलन्स आहे. 5 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 5 धावा. पण मॅच अगदी येणारा एखादी मोठा फटका नवापाडा संघाला त्या विनिंग लाईनच्या पुढे पोहोचवेल. येणारा एखादी निर्धाव चेंडू, एखादी विकेट जुन्या डोंबिवली संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देईल. खूप चांगली मॅच. मेगा सेमीफायनलची मॅच कशी रंगावी, तर ही अशीच मेगा सेमीफायनलची मॅच रंगावी. शिवाजी जोशी गोलंदाजी मार्कवर फेस करतायत संदीप म्हात्रे. 5 चेंडू 5 धावा. शॉर्ट पिच पर्यंत चेंडू, पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. अगदी अंगाचा वेग घेणारा हा चेंडू होता. खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. तेवढीच चांगली मॅच. आता समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. गुणलेखक अविनाश सर देखील आम्हाला सांगतायत 4 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 5 धावा. म्हणजे 1 दुहेरी धावेचा फटका येणं इथून गरजेचं आहे. पुढील चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं. अगदी रेस्टच्या साहाय्याने, मनगटाच्या साहाय्याने चेंडूला ढकलून दिला स्क्वेअर रिजन वरती. चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची शक्यता तिथे असणार आहे. फेकी थोडीशी खराब होती. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न चालवलाय. 3 धावा पूर्ण होतील का, तर येस 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. कोण म्हणेल ही फिटनेस बघून की 40+ हे क्रिकेट आपल्याला बघायला मिळते. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि आता इथून समीकरण या 3 धावांनी नक्कीच बदललं. जिंकण्यासाठी इथून बनवायचे आहेत फक्त आणि फक्त 2 धावा. चेंडू शिल्लक आहेत 3 धावा बनवायचे आहेत 2. पुन्हा एकदा कमबॅक होईल का, मॅच मध्ये ट्विस्ट येईल का. शिवाजी जोशी यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आहे, पण समोर देखील आव्हान मोठं असणार आहे. उमेश जाधव देखील जाणल्या जातात आपल्या रिव्हर्स स्वीप साठी, आपल्या स्वीपच्या फटक्यांसाठी. 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावा. सेमीफायनलची मॅच नवापाडा विपक्ष जुनी डोंबिवली. यावी अगदी हलक्या हाताने खेळून काढला. झेलची शक्यता असणार आहे. कॅच पकडली आहे तिथे. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट, पुन्हा एकदा मॅच लावते खलाटणी. आणि आता समीकरण असणार आहे 2 चेंडू आणि 2 धावेंचं. व्हॉट अ मॅच. खूप चांगला सामना. अशीच सेमीफायनलच्या मॅचची अपेक्षा सर्व प्रेक्षकांना होते आणि तशीच रंगतदार सेमीफायनलची मॅच आपल्या भेटीस आली आहे. कारण स्पर्धा देखील तेवढीच चांगली आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धा 2024. कैलासवासी रवींद्र राऊत यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आणि उमेश जाधव यांची खेळी संपुष्टात आली आहे, ज्यांनी वैयक्तिक 14 धावा बनवल्या. म्हणजे खूप चांगला खेळ. मॅचला आवश्यक असते तशी खेळी त्यांनी केली आहे. मोठ्या फटक्यांची त्यांनी कुठे रिस्क घेतलेली नाहीये. पण इथून सामना ती फिनिश लाईन पार करणं तेवढं गरजेचं आहे. जिंकण्यासाठी 2 धावेंची आवश्यकता नवापाडा संघाला. आणि शिवाजी जोशी यांच्या गोलंदाजीचा विचार केला तर अगदी 6 धावेचं संरक्षण कसं करायचं आहे ते त्यांनी आपल्याला आतापर्यंत 4 चेंडूंवरती दाखवलंय. खूप चांगली मॅच, खूप चांगला कॉन्टॅक्ट. यावेळी हुक करण्याचा इथे देखील प्रयत्न केला आणि पंचांचा कॉल निर्णायक असणार आहे. पंच स्थिर स्थगित एका जागेवरती आहेत. म्हणजे हा चेंडू निर्धाव घोषित करण्यात येत आहे. आता समीकरण बदललंय. आता समीकरण असणार आहे 1 चेंडू आणि 2 धावेंवरती. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या आणि दोन्ही संघांचा आपण करायचंय. खूप चांगली मॅच. अगदी 6 धावेंचं संरक्षण करत असताना शिवाजी जोशी गोलंदाजी मार्कवर. प्रचंड अनुभव या गोलंदाजाकडे. तो अनुभव पणाला इथे लावलाय. आणि 6 धावेंचं संरक्षण करत असताना बघा सामना कुठे आलाय. एका चेंडूवर 3 धावा नक्कीच झाल्या होत्या. मिसफिल्डिंग नक्कीच झाल्या. तरी देखील सामना 1 चेंडू आणि 2 धावेंवरती. एक चेंडू 2 धावा. जोरदार टाळ्यांनी या चेंडूचं करायचंय स्वागत. मेगा सेमीफायनलची मॅच
यावेळी विकेट केलाय, मोठा फटका येतोय. धावा किती मिळणार आहेत? एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्याची आवश्यकता आणि 2 धावा नक्कीच मिळणार आहेत. सामना जिंकलाय. खूप चांगली मॅच, खूप चांगला बॅटल. मेगा सेमीफायनलची मॅच इथे जिंकली आहे. फायनल मध्ये प्रवेश केलाय नवापाडा 40+ या संघांनी. दोन्ही संघांसाठी एकदा मनपूर्वक स्वागत त्यांचं. आणि या सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅच असणार आहेत पुन्हा एकदा नागेश असणार आहेत. या सेमीफायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी 2 षटकं फेकले, धावा दिल्यात फक्त 10 आणि 1 गडी देखील बाद केला. एकदा जोरदार टाळ्या नागेश यांच्यासाठी झाला पाहिजे. व्हॉट अ बॉलिंग. अगदी लो स्कोरिंग मॅच बघायला मिळाली आणि त्यामध्ये 12 चेंडू फेकलेत. 12 चेंडूंवरती फक्त 10 धावा दिल्यात. त्यामागचं कारण अनेक वर्षांचा अनुभव या मैदानावरती खेळण्याचा आहे.